नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व मजेत ना? मित्रांनो, मी विनायक सावंत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आपल्या प्रॉपर्टी टॅक्सबद्दल संबंधित काही गोष्टी ज्या तुम्हाला आज मी सांगणार आहे. मित्रांनो, त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओ येण्याच्या अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मित्रांनो, तुम्ही पण प्रॉपर्टी टॅक्स भरता, वर्षानुवर्षे भरत असता, पण काही गोष्टींनी फायनान्शियल कंडिशनमुळे तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स भरला जात नाही. त्यामुळे पेनल्टी चार्जेस लागले जातात. ते पेनल्टी चार्जेस किती लागले आहेत, ते तुम्हाला कसे बघायचे हे आज मी तुम्हाला दाखवून देणार आहे. तर चला मित्रांनो, आज सुरुवात करूया कसं पेनल्टी चार्जेस चेक करायचे. मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरनं नाहीतर लॅपटॉपवरनं तुम्हाला Googleवर सर्च करायचे आहे kdmcgovernment.in. kdmcgovernment.in वर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल डाऊन खाली करायचं आहे. इथे प्रॉपर्टी टॅक्स फॉर कल्याण डोंबिवली महानगर म्युनिसिपालिटी कॉर्पोरेशन ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पॉपअप ओपन होईल. तिथे पहिलाच पॅसेजमध्ये लिहिलेलं आहे प्रॉपर्टी टॅक्स फॉर कल्याण डोंबिवली. ह्या लिंकवर तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर वरती ओकेचं बटन येईल, तिथे ओकेवर क्लिक करायचं मित्रांनो. ओकेवर क्लिक केल्यावर आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याकडे साईट ओपन झालेली आहे. ती आपल्या कल्याण डोंबिवली महानगर परिषदेची आपली प्रॉपर्टी टॅक्सबद्दल संबंधीची सर्व इन्फॉर्मेशनची साईट आहे ही. इथे तुम्ही सर्व गोष्टी आपल्या बिल भरायचं असेल, काही करायचं असेल, तुम्ही कंप्लीट करायची असेल, इकडनं सर्व काही गोष्टी तुम्ही करू शकता. मित्रांनो, आपल्याला प्रॉपर्टी पॅनल्टी किती लागली हे चेक करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इकडे बिल प्रकारवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला लँग्वेज चूज करायला दोन ऑप्शन आहेत इकडे, एक मराठी आणि इंग्लिश. इकडे वरती साईडला कॉर्नरमध्ये बघू शकता, इथे इंग्लिश आहे आणि मराठी आहे. तुम्हाला जे घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. इथे त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर बिल टाईपमध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे सिलेक्टमध्ये. सिलेक्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला इकडे प्रॉपर्टी बिल म्हणून आहे, तिकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिकडे नंतर प्रोसेसवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. प्रोसेसवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे प्रॉपर्टी नंबर जो तुमचा मालमत्ता क्रमांक आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो. तो जसा आहे तसाच टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्चवर क्लिक करायचं आहे. सर्चवर क्लिक केल्यावर तुम्हाला आपलं बिल अमाऊंट किती लागला आहे, पेनल्टी टॅक्स कसं आहे, हे तुम्हाला शो होऊन जाईल. इथे बघू शकता हे तुमचं प्रॉपर्टी टॅक्सची अमाऊंट आहे. हे तुम्हाला भरायची असते वर्षानुवर्ष. हे बॅलन्स अरेंज म्हणजे तुमचं पहिलं जे बाकी आहे ते, करंट टॅक्स म्हणजे जो तुमचा आता लागला आहे ते, आणि त्या दोघांची कॅल्क्युलेशन होऊन टोटल बॅलन्स म्हणजे दोघांचं कॅल्क्युलेट होऊन इथे टोटल बॅलन्स इथे काढली जाते. इथे खाली तुम्ही बघू शकता टोटल रिसिव्हल, हे तुमचं एवढं सर्व पेंडिंग असेल ते तुम्हाला भरायचं आहे. मित्रांनो, वर्षानुवर्ष तुम्ही जर 6-6 महिन्याचं ड्युरेशन असतं, काही गोष्टींमध्ये वर्षाचं असतं, तसं तुम्हाला लावलेलं असतं, त्या पद्धतीने तुमची अमाऊंट लावलेली असते. तुम्हाला मित्रांनो पेनल्टी चार्जेस किती लागला हे बघायचं आहे. हे बघा इथे पॅनल इंटरेस्ट लिहिलेलं आहे, हे तुमचं पेनल्टी चार्जेस आहे. इथे मला बघू शकता तुम्ही ₹936 लावलेलं आहे. ते मी भरलं नाही, त्यामुळे ते वाढत जातं. मित्रांनो, तुम्हाला हे बघायचं आहे किती लागलेलं आहे ते. त्या पद्धतीने तुम्हाला पेनल्टी चार्जेस लागलं जातं. हे तुमचं 5% टू 20% मधल्या आतमध्येच तुम्हाला पेनल्टी चार्जेस लावला जातो. जर तुम्ही हे टाळाटाळ करत असणार तर तुमची पेनल्टी चार्जेस मित्रांनो वाढत जाते. 5% ते 20% तुमचा क्रेडिट स्कोर हा खूप वाढत जातो. जर क्रेडिट स्कोर तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्हाला हे टाईम टू टाईम भरावं लागेल, तरच तुम्हाला पुढे तुमचं जे पण बिल येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट कमी भेटतो आणि तुमचं पेनल्टी चार्जेसचे पण कमी होतात. त्यामुळे मित्रांनो हे टायमावर तुम्ही भरत जा, त्यामुळे पेनल्टी चार्जेस लागणार नाही मित्रांनो. मित्रांनो, सध्याच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आपल्याला नोटीस दिलेली आहे. तुम्ही बघू शकता की 31 जुलै पर्यंत तुम्ही जर टॅक्स भरला तर 5%ची सवलत देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही 31 जुलैचे कॅन्सल करून 31 ऑगस्टपर्यंत ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता हे 5%चं डिस्काउंट भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही हे भरू शकता. भरल्यावर तुम्हाला 2%ची इथे डिस्काउंट पण भेटून जाईल पुढच्या जो ॲड होणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर हे भरून द्या.
म्हणजे पुढचा जो येणार आहे त्याच्यामध्ये तुमचा क्रेडिट स्कोर हा चांगला राहील मित्रांनो, आणि तुम्हाला पेनल्टी चार्जेस पण कमी लागतील आणि तुमचं बिल पण चांगलं कमी येईल. त्यामुळे मित्रांनो प्रॉपर्टी टॅक्स हा टायमावर भरत राहा आणि टायमावर चेक करत राहा मित्रांनो, म्हणजे पेनल्टी चार्जेस हे तुम्हाला लागणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचा पेनल्टी चार्जेस चेक करू शकता आणि भरू शकता. हे तुम्हाला किती अमाऊंट लागलेली आहे त्या हिशोबाने तुम्ही भरू शकता. थँक्यू गाईज. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढची व्हिडिओ याच्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. थँक्यू.